राहुरी नगरपरिषदेमधील 6 सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसांना नगरपरिषदेच्या सेवेत वारसा हक्काने नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता झाली होती। महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात 21 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून या पत्रावर तपासून योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती अपर मुख्य सचिवांनी दिली आहे। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लाड पागे समितीच्या शिफारसींचा उल्लेख करत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 24 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार संबंधित वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याची प्रक्रिया मार्गी लावण्यात येणार होती। तसेच 2 नोव्हेंबर 2018 रोजीच्या शासन पत्रानुसार संबंधित कामगारांच्या सेवा नोंदवहीत कामगार, कामगार मजूर किंवा आया कामगार अशी झालेली नोंद सफाई कामगार म्हणून दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय, जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच मुख्याधिकारी राहुरी नगरपरिषद यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत। परंतु अद्यापपर्यंत या सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा न झाल्याने या सर्व कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। माझं नाव अनिल लक्ष्मण गायकवाड, राहणार राहुरी। माझे वडील 2004 मध्ये सफाई कामगार म्हणून रिटायर झालेले। 2004 मध्ये आज 20 वर्ष झाली पाठपुरावा करतो। नगरपालिकेने मला आहे ना नोटीस पण दिली की तुम्हाला कामाला हजर करतो म्हणून, माझ्याकडे लेखी पत्र पण आहे। तरी हे 20 वर्ष झाले नगरपालिका असे वारंवार असे म्हणतात का घेऊ जागा शिल्लक नाही, काही कारण सांगतात। आणि मग ते मागण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण माग हटत नाही। जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र भेटत नाही किंवा म्हणजे ऑर्डर देत नाही, सेवा सामावून घेत नाही, तोपर्यंत मी उपोषण माग घेत नाही, भले ते किती का दिवस लागू। सुगंध पवन उबाळे, माझे वडील राहुरी नगर परिषदेमध्ये 2009 साली रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्त। त्यापासून आम्ही वारसा हक्कासाठी मागणी करत आहोत, पण आज तागत आम्हाला वारसा हक्काने नोकरी दिलेली नाही सफाई कामगार म्हणून। तरी आता शासनाचे परिपत्र आलेले आहे त्यानुसार आम्हाला लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी देखील याची शिफारस पत्र नगरपालिकेला पाठवलेलं आहे, दिलेलं आहे। तरी याची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावा अशी आमची नगरपालिकेकडे विनंती आहे। आणि त्या आत्तापर्यंत आम्हाला घेतलं नाही, त्यामुळे आम्ही उपोषणाला बसत आहे। आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे। नाही म्हणणे झालं तर आमचं उपोषण चालू राहणार आहे। आम्हाला जोपर्यंत पत्र भेटत नाही लेखी पत्र, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। जय भीम। मी राहुरी नगर परिषद राहुरी येथील माझे मावशी सफाई कर्मचारी म्हणून वर्ग 4 मध्ये सेवेत होती। की शासनाच्या नवीन परिपत्रक आहे की सदरील घाणीशी संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करण्यात यावा व संचालकाचंही असं परिपत्रक आहे की सदरील याचे सफाई कर्मचाऱ्यासाठी वारसा हक्क लगेच चालू करण्यात यावा। आणि दुसरं गोष्ट आहे की आम्ही संदर्भी 8/3/23 रोजी आम्ही राहुरी नगर परिषद राहुरी इथं अर्ज केलेला आहे। उच्च औरंगाबाद खंडपीठाचाही असा निर्णय आहे की सदरील सफाई कर्मचाऱ्यांनी जर अर्ज केला असेल तर त्याच्यात 6 हप्त्यामध्ये त्याचा निर्णय देणं हे सदरील नियुक्त अधिकाऱ्याला बंधनकारक आहे। तरी देखील आमच्या राहुरीतील जे नियुक्त अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला या संदर्भात कोणतीही आमची दखल घेतली नाही व आम्हाला अजून वारसा हक्का संदर्भात कोणतीही याच्यावर कारवाई केलेली नाही। या संदर्भात आम्ही त्यांच्या वारंवार संवाद साधून सुद्धा त्यांनी आम्हाला या बाबतीत केवळ करू पाहू संचालकाला तुमच्या संदर्भात मार्गदर्शन व्हावं असं फक्त तोंडी आश्वासन देण्यात आलं होतं, पण आज रोजपर्यंत आम्हाला कोणतीही नोकरी संदर्भात पूर्तता केलेली नाही आहे। त्या कारणास्तव आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहोत। याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की सदरील नियुक्ती अधिकारी असे आम्हाला असे म्हणतात की वर्ग 4 मध्ये सफाई कर्मचारी हे पद उपलब्ध नाही आहे, जागा शिल्लक नाही आहे। पण आमचं म्हणणं असं आहे की वर्ग 4 मधील कोणतेही पद असू आम्हाला आमच्या शैक्षणिक अर्थानुसार आम्हाला ती नियुक्ती मिळाली पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आमचे जे कर्मचारी आमचे मित्र आहेत ते सर्वांना आम्हाला नियुक्ती याच्यावर मिळाली पाहिजे। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।